गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी आपल्या सेवेत दाखल होत आहे। या ठिकाणी व्यक्त करावं। आज आपल्या अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या लोकनेत्या आदरणीय पंकजाताई मुंडे यांचं काही मिनिटांमध्ये पाथर्डीमध्ये आगमन होणार आहे। निसर्गाने सुद्धा आपल्यावर कृपा केलेली आहे, परमेश्वराने आशीर्वाद दिलेले आहेत। त्यामुळे मी सर्वांना विनंती करेल की एक 10 मिनिटातच पंकजताईंचं आगमन शहरामध्ये होत असताना आपण कृपया या ठिकाणी आपली जागा सोडू नये। आज या सभेला संबोधित करण्यासाठी पाथर्डीमध्ये ज्यांचं पहिल्यांदाच आगमन झालं आणि अतिशय जोरदारपणे बॅटिंग केली असे सुजयदादांचे मित्र आणि खासदार उमेदवार आदरणीय धैर्यशील दादा माने पाटील, त्याचबरोबर जिल्हा सहकारी बँकेचे आमचे चेअरमन माजी मंत्री आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब, या ठिकाणी ज्यांनी संबोधित केलं अशा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील, ज्येष्ठ नेते अशोकरावजी चोरमले साहेब, ज्येष्ठ नेते बापूसाहेबजी भोसले, तालुक्याचे अध्यक्ष मृत्युंजय गर्जे, तुषारजी वैद्य, राहुलदादा राजळे, आपले माजी सभापती काशीनाथजी लवांडे, मनसेचे देवीदासजी खेडकर, भगवानराव बांगर, RPIचे बाबा राजगुरू, अंकुशराव चितळे, अशोक शेठ आहुजा, कचरूभाऊ चोथे, कासमभाई, राष्ट्रवादीचे बाळासाहेबजी दराडे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, मित्रपक्षांचे पदाधिकारी, समोर उपस्थित असलेले पाथर्डी शेवगाव तालुक्यातून आलेले सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन, त्यांचे सर्व सहकारी, आमच्या सर्व माता भगिनी, व्यासपीठावर समोर असलेले सर्व इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे सर्व प्रतिनिधी, सर्वांचं मनापासून स्वागत करते। खरं तर आपल्या सभेची वेळ दुपारी 2 वाजता होती आणि जवळपास तालुक्यातील कानाकोपऱ्यातून आपण 12 वाजेपासून सभास्थळी उपस्थित राहिलात। काही तांत्रिक अडचणीमुळे गडकरी साहेबांची माजलगाव येथील सभा थोडीशी उशिरा सुरू झाली, नंतर वातावरण थोडंसं पावसाचं झालं आणि म्हणून ताईंचं हेलिकॉप्टर उडायला थोडासा वेळ झाला, तरीही आपण अतिशय शांतपणे या ठिकाणी बसून राहिलात। मी सर्व उपस्थित ग्रामीण भागातील वाडी वस्तीवरून तांडण आलेल्या सर्व मतदार बंधू भगिनींचं मनापासून आभार व्यक्त करते। गेल्या 1.5-2 महिन्यापासून आपण सर्वजण आपले उमेदवार सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रचारासाठी स्वतः उमेदवार आहोत या भावनेनं रात्र दिवस प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचं काम आपण सर्वांनी केलेलं आहे। सर्वांनीच माझ्या आधी मनोगत व्यक्त करताना सांगितलं की मोदी साहेबांना आपल्याला 3ऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे। मोदी साहेबांना 3ऱ्यांदा पंतप्रधान करत असताना आपल्याला खासदार साहेबांना 2ऱ्यांदा मतदान करायचं आहे। खरं तर आता उद्या संध्याकाळी आपला प्रचार थांबेल, 13 तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे। मतदान मशीवर आपल्या उमेदवारांचा 3रा क्रमांक आहे, त्याच्यासमोरचं कमळासमोरील बटन दाबून आपल्याला निवडून द्यायचं आहे। मी धैर्यशील दादांना सांगू इच्छिते की गेल्या 2019ला आमच्या पाथर्डी शेवगाव तालुक्यातील इथे बसलेल्या जनतेने 60,000चं मताधिक्य सुजयदादा विखे पाटील यांना दिलं होतं आणि गेल्या 2019 पासून ते आजपर्यंत केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या काही योजना आमच्या या मतदारसंघामध्ये मिळालेल्या आहेत, आपणही आपल्या भाषणातून सांगितलं की खरं तर आपल्या सर्वांना 2-2.5 वर्षाचाच कालावधी काम करायला मिळाला। 19 नंतर कोरोना होता, दुर्दैवानं राज्य सरकार
महाविकास आघाडीचं होतं आणि जाणीवपूर्वक भारतीय जनता पार्टीचे जे जे मतदारसंघ आहेत, जे जे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना विकासापासून डावलण्याचं काम या महाविकास आघाडी सरकारने केलंय. सुदैवानं एकनाथराव शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, अजित पवार साहेब असतील, यांच्या माध्यमातून सरकार आल्यानंतर 2021 पासून खरं तर या मतदारसंघामध्ये विकासाला चालना मिळाली, विकासासाठी निधी मिळाला. हा विकास करत असताना मी योजनांवर बोलणार नाही की गेले 1.5-2 महिना आपण सर्वजण प्रत्येकापर्यंत हेच सांगतोय, PM किसानचे आम्हाला 12,000 मिळतात, जलजीवनच्या हजारो कोटीच्या योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झालेल्या आहेत, बजेटचे रस्ते आहेत, गडकरी साहेबांच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि राज्यमार्ग यांचंही काम चालू आहे. म्हणून या योजनांवर बोलण्यापेक्षा आता आपली इथे बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे की 13 तारखेला आपल्याला मतदानासाठी सर्व मतदारांना बूथवर पोहोचवण्याचं काम करायचं आहे. जे 3-4 टप्पे आपल्या महाराष्ट्रामध्ये मतदानाचे पार पडलेले आहेत, तिथली आकडेवारी बघितली तर थोडीशी परिस्थिती विचार करण्यासारखी आहे. मतदानाची टक्केवारी कमी होत असताना आता आपल्या 13 तारखेचा जो मतदानाचा टप्पा आहे, त्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये न भूतो न भविष्य असं मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आपल्या सर्वांना काम करायचं आहे. प्रत्येकानं आपलं बूथ सांभाळत असताना उन्हाची तीव्रता आहे, आज थोडंसं वातावरण बदललेलं आहे आणि म्हणून आपण सर्वांनी सभा संपल्यानंतर खरं तर मतदार यादीवर काम करून आपल्याला मतदानाच्या दिवशी मतदाराला मतदान केंद्रापर्यंत आणून त्याचं परिवर्तन मताच्या रूपामध्ये कसं होईल, मतदानाची टक्केवारी वाढली तर आपली पाथर्डी तालुक्याची आपल्या उमेदवाराची मताची टक्केवारी वाढणार आहे, त्याचं लीड वाढणार आहे. यासाठी खरं तर आपल्याला काम करायचं आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की आपण गेल्या 10 वर्षामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारमध्ये काम करत असताना आपली देशाची आर्थिक परिस्थिती असेल जी 2014 पूर्वी 15व्या क्रमांकावर होती, ती आज 5व्या क्रमांकावर आहे. आणि जी संकल्पना आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी मांडली, विकसित भारत संकल्पना, ही संकल्पना पूर्ण करायची असेल तर आपल्याला मोदी साहेबांशिवाय पर्याय नाही आणि मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी सुदैव दादांशिवाय आपल्याला पर्याय नाही. आज आपल्या समोरचे उमेदवार निवडणूक एका वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. आज निवडणुका कशावर झाल्या पाहिजे, ते विकासाच्या मुद्द्यावर झाल्या पाहिजे. पुढील 5 वर्षामध्ये आम्ही जिल्ह्यासाठी, आम्ही देशासाठी आमच्या भागातील प्रश्न संसदेत कशा प्रकारे मांडणार आहोत, आमचं विजन काय असणार आहे जिल्ह्यासाठी, आम्ही तरुणांना काय देणार आहोत, महिलांसाठी काय करणार आहोत. आज समाजामध्ये वावरत असताना या तालुक्यामध्ये उमेदवार आल्यानंतर त्यांच्याबरोबर कोण राहतं, कोण त्यांचा प्रचार करतो, त्यांच्यापासून समाजाचं भलं होणार आहे का वाईट होणार आहे, याचाही आपल्याला विचार करायचा आहे. आपला तालुका एक वेगळ्या विचारसरणीचा आहे. विखे कुटुंबियांची सहकार असेल, राजकारण असेल, समाजकारण असेल, गेल्या 40-50 वर्षाची परंपरा, एक सुसंस्कृतपणा या जिल्ह्याला लाभलेला आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टींचा विचार करत असताना आपला उमेदवार आणि समोरचा उमेदवार याची तुलना करत असताना जो उमेदवार तुम्हाला सरस असेल, ज्याचं भविष्य, आपलं भविष्य ज्याच्या हाती सुरक्षित राहील, आपल्या जिल्ह्याचं भविष्य सुरक्षित राहील, तालुक्याचं भविष्य सुरक्षित राहील, अशा उमेदवार म्हणून आपण सुजयदादा विखे पाटील यांना निवडून द्यायचं आहे. मला खात्री आहे की मागच्या वेळेस जो लीड होईल त्याचा उच्चांकी मतदान आपण सर्वजण करणार आहोत. आपले मित्रपक्ष आपल्या बरोबर आहेत आणि म्हणून या निवडणुकीला सामोरं जात असताना माझी हात जोडून सर्वांना विनंती आहे की निवडणूक ही सोशल मीडियावर होत नसते. वास्तववादी चित्र पारनेर तालुक्याचं काय आहे याची आपण माहिती घ्या आणि त्या माहितीच्या आधारे आपण आपल्या पाथर्डी शेवगाव मतदारसंघामध्ये आपलं मत सुजयदादांना आपण देणारच आहोत. परंतु मी विनंती करणार आहे की सुजयदादांना तर आपल्याला निवडून आणायचं आहे, परंतु त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या सुखादुःखात, समाजकारणात, राजकारणात, प्रत्येक निवडणुकीमध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा असतो, मोलाचा वाटा असतो, अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या पंकजताई बीडच्या उमेदवार आहेत. त्यामुळे पाथर्डी शेवगाव तालुक्यातील जनतेला मी आवाहन करेल की जिथे कुठे आपले बीड जिल्ह्यामध्ये नातेवाईक असतील, पाहुणे रावळे असतील, सर्वांना सांगायचं आहे की आम्ही इथे सुजयदादांना मतदान करणार आहोत. तसंच तुम्ही सुद्धा आमच्या पंकजताईंना बीड जिल्ह्यामध्ये मतदान करा आणि या दोन्ही नेत्यांना आपल्याला मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या बीड आणि
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील जो काही राहिलेला विकास असेल, जे काही आपले स्वप्न आहे, की ज्या काही आपल्या अपेक्षा आहेत, त्या दोघांच्या माध्यमातून पूर्ण करायच्या आहेत. मला खात्री आहे की इथं बसलेला प्रत्येक मतदार हा पंकजाताईंसाठी, सुजयदादा विखेंसाठी आणि आपल्या मोदी साहेबांसाठी योगदान देणार आहेत. जास्त काही अधिक बोलत नाही. माझ्यानंतर कर्डिले साहेब आपल्याला संबोधित करणार आहेत. पावसाची शक्यता आहे. पाऊस थोडाफार पडतोय, थांबतोय. पाऊस पण थांबलाय कारण त्यांनाही पंकजताईंचं ऐकायचंय. आणि मला या ठिकाणी अपेक्षा आहे, तुमच्या सर्वांवर भरोसा आहे की आपण पंकजाताई आल्याशिवाय इथून कोणी उठणार नाही. पंकजाताईंना आपल्याचं जोरदार स्वागत करायचं आहे. आणि म्हणून येत्या 13 तारखेला आपण सर्वांनी सकाळीच उन्हाचा तडाखा, त्या दिवशी काय परिस्थिती असेल माहीत नाही, परंतु ऊन जरी असलं तरी शेवटी प्रत्येकाला वाटतं की माझ्या एका मताने काय होईल. एक मत सुद्धा हे खूप महत्त्वाचं असतं. याच्या गेल्या अनेक निवडणुकापासून आपल्याला अनुभव आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की आपण ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपल्याला प्राधान्य कशासाठी द्यायचं आहे, तर त्या दिवशी आपला अधिकार, आपलं मतदान देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांना द्यायचं आहे. आणि म्हणून अधिक काही न बोलता मी या ठिकाणी सर्वांना विनंती करेल की 13 तारखेला आपण मागचा 2019चा रेकॉर्ड मोडून लाखभरापेक्षा जास्त मताधिक्य या शेवगाव पाथर्डी तालुक्यातून देऊया. पुन्हा एकदा मी सर्वांचं या ठिकाणी उपस्थित राहिलात, मोठ्या संख्येने थांबलात, खूप प्रतीक्षा आपण पंकजाताईंची केली, त्याबद्दल मनापासून आभार मानते. या ठिकाणी थांबते. धन्यवाद. धन्यवाद आमदारताई. आणि यानंतर अहमदनगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष सन्माननीय कर्डिले साहेब, आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी आम्हा सर्व नागरिकांना उद्बोधित करावं. अहिल्यानगर लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं थोड्या वेळातच आपल्यामध्ये येत आहे आपल्या सर्वांच्या लोकप्रिय आणि उद्याच्या होणाऱ्या भावी खासदार पंकजाताई मुंडे, आणि ज्यांनी अतिशय तडफदार भाषण केलं आणि आपल्याला ऐकण्याची संधी प्राप्त करून दिली. आणि ऐकल्यानंतर मला एक वेगळ्या खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी एक समाधान झालं. वैकुंठ श्री गोपीनाथरावजी मुंडे साहेबाचा पूर्णपणे त्या ठिकाणी आपण इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अशा हातखंडांचे खासदार आणि उद्याचे होणारे खासदार धैर्यशीलजी माने साहेब, त्याचबरोबर आपल्या मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा, आपल्या सगळ्यांच्याच त्या ठिकाणी नेहमी सुखदुःखाला हजर राहतात अशा शालिनीताई विखे, भारतीय जनता पार्टीच्या तालुक्याचे अध्यक्ष मृत्युंजय गर्जे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुलदादा राजळे, नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आमचे मित्र अभयजी आगरकर, आणि ज्यांनी अतिशय सुंदर भाषण करण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याला मार्गदर्शन केलंय अशा अशोकरावजी चोरमुले, पाथर्डी तालुक्याचे ज्येष्ठ नेते काशीनाथ पाटील लवंडे, मनसेचे देवीदाजी खेडकर, बापूसाहेबजी पाटेकर, बाबासाहेबजी राजगुरू, बापूसाहेबजी भोसले, कचरूजी पाटील चौथे, भगवानरावजी बांगर, अशोकरावजी हावोजा, कासमभाई शेख, बाळासाहेबजी दराडे, विष्णूजी ठाकणे, बाबासाहेबजी राजगुरू, अंकुशजी चितळे, अंकुशजी बोके, आणि पाथर्डी तालुक्यातून आलेले सर्व गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतचे सर्व आजी माजी सर्व सदस्य, सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सेवा सोसायटीचे सर्व आजी माजी सर्व संचालक, आणि ज्यांच्या माध्यमातून 13 तारखेला मतदान घडवायचं आहे असे आपले सर्व बूथ प्रमुख, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI आणि घटक पक्षाचे सर्वच त्या ठिकाणी कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, थोड्या वेळातच आपण पाहतो का आता पंकजाताई आपल्यामध्ये त्या ठिकाणी त्यांचं आगमन होणार आहे. परंतु आता मोनिकाताईंनी सांगितलं का आपण आता 2ची वेळ दिली होती, 2च्या वेळेला आपण हजर राहिले, आणि आता आपण पाहतो का आता 5 वाजण्याची वेळ झाली. परंतु वैकुंठवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील, पंकजाताई असतील,
यांच्यावर किती मोठं प्रेम हे आपल्या उपस्थितीवरून वेळानुसारच आपल्याला सिद्ध करून देण्याचं काम प्रत्येक कार्यकर्त्यांनी करण्याचं काम केलं। आता ही लोकसभेची आपल्याला माहिती आहे का, येत्या 13 तारखेला आपल्याला मतदान करायचं, निवडणूक करायची। आपल्याला या निमित्ताने एकच विनंती करतो, आता पंकजा आपल्याला माहिती आहे का, पंकजाताई आल्यानंतर आता आमच्या भाषणाकडे काही कोणी लक्ष देणार नाही, मी काही जास्त बोलणार नाही। म्हणून आता आपल्याला सगळ्यालाच आता पंकजाताईचं आपल्याला भाषण ऐकायचं आहे आणि आपल्याला आता पंकजाताईचं आपल्या खासदार सुजय विखे पाटलाला त्यांचा वेगळा आगळा खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे। म्हणून त्यांच्यासुद्धा आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून धन्यवाद देण्याचं काम करतोय। हे जे काय लोकसभेची आपण पाहतो निवडणूक होती, ही निवडणूक काय ग्रामपंचायतची नाही, सोसायटीची नाही, जिल्हा परिषदची नाही। आज तसे ते उतरलेत, अजून यायला 5 मिनिटं लागतात। खाली बसा। आता ही काय ग्रामपंचायत, सोसायटी, जिल्हा परिषद किंवा विधानसभेची निवडणूक नाही, ही आपल्याला सर्वांना कल्पना आहे, सर्वांना माहिती आहे का देशाची निवडणूक आपण लढवतोय आणि देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदीला आपल्याला तिसऱ्यांदा का करायचं आहे, तर आपल्याला सर्वांना कल्पना आहे का देश सुरक्षित ठेवायचा असेल, आपल्या देशाचा आणि आपल्या मतदारसंघाचा जर विकास करायचा असेल तर परत एकदा तिसऱ्यांदा आपल्याला मोदी साहेबाला पंतप्रधान करण्याचं काम निश्चितपणे करण्याचं काम करावं लागणार आहे। आणि आपल्या दक्षिण भागाचे लोकप्रिय उमेदवार सुजयदादा विखे पाटलाला दुसऱ्यांदा परत आपल्याला खासदार म्हणून आपल्याला जास्तीत जास्त मतांनी निवडून देण्याचं काम आपल्याला प्रत्येकाला करायचं आहे। ही विनंती खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आपल्याला करण्याचं मी काम करतोय। परंतु आपण पाहतो का आता आजची जी काही निवडणूक जर पाहिली तर वेगळ्या दिशेने वेगळ्या मार्गाने आपल्याला पाहायला मिळण्याचं काम होत आहे। पूर्वीच्या काळामध्ये जर पाहिलं तर सोशल मीडिया काय कुठल्या प्रकारचा नव्हता, परंतु आज जर पाहिलं तर निवडणूक जर पाहिली तर सोशल मीडियावरच बऱ्याच वेळेला आपण पाहायला मिळण्याचं काम होत आहे। कारण आता सोशल मीडियावर ज्या ज्या काही गोष्टी आपण पाहतो त्याच्यावरच खऱ्या अर्थाने प्रत्येकजण आपण मत ठरवण्याचं काम करण्याचं काम करत असतो। म्हणून मी आपल्याला एक सांगतो का मी सुद्धा लोकसभेची निवडणूक लढवली होती। निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर हारजीत आपल्याला माहिती का होताच असते, परंतु 15 वर्ष नगर निवासाच्या मतदारसंघामध्ये जे काही विकासाचं मी काम केलं ते प्रत्येक मतदारसंघामध्ये गेल्यानंतर मी विकासाच्या मुद्द्यावर वास्तविक पाहता मतदान मागण्याचं काम करण्याचं काम करत होतं। परंतु जो आपल्याला आता पाहिलं का जो विरोधी उमेदवार त्यांनी 5 वर्ष पारनेरच्या विधानसभेच्या मतदारसंघाचा आमदार होता, राज्यामध्ये आपण पाहतो का महाआघाडीचं सरकार होतं, सत्ता होते आणि मग महाआघाडीच्या सरकारच्या माध्यमातून सत्तेच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघामध्ये आपण विकासाचं काय काम केलं त्याच्यावर निवडणूक होणं ही आवश्यकता होती, परंतु तसं काय कुठल्या प्रकारचं होण्याचं काम होत नाही। आज आपण पाहतो का ही निवडणूक जर पाहिली तर या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहतं का वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला निवडणुकीमध्ये आता सामोरं जाण्याचं काम होत आहे। आता निवडणूक आपण पाहिली कशावर झाली तर म्हणले आता विरोधी उमेदवार सर पाहिलं तर कुठंतरी चावडीत झोपतो, कुठंतरी शाळेमध्ये झोपतो, कुठंतरी आपण झोपडीमध्ये झोपतो आणि उठल्यानंतर आपण पाहतो का टँकर खाली आपल्याला आंघोळ करण्याचं काम करतोय आणि टँकरमध्ये आंघोळ केल्यानंतर कुठंतरी पोतीवर जातो आणि न्हाव्याकून दाढी कटिंग करतो। आणि मग त्याच्यावर जर कदाचित ही निवडणूक जर होत असेल तर मला असं वाटतं मोनिका ताईला सांगू इच्छितो का आपल्या आता 6 महिन्याची विधानसभेची निवडणूक राहिली, आता मी घरी सांगून टाकलंय आता मी काय घरी येणार नाही, मी चावडीतच झोपतो, कुठंतरी शाळेतच झोपतो आणि कुठंतरी आपण आता तुम्हाला सांगू इच्छितो का तुम्ही आमच्याकडे एक टँकर घेऊन या आणि मग टँकर गेल्यानंतर आपण कार्यकर्त्याला सांगू इच्छितो का आता आमच्या टँकरचा फवारा मारण्याचा तुम्ही काम करा आणि मग एकदा आमच्या जर टँकरवर जर फवारा जर मारला तर मला असं वाटतं का त्याचा व्हिडिओ पाठवण्याचं काम आम्ही करण्याचं काम करू आणि मग त्याच्यावरच जर कदाचित आम्ही आमदार होत असेल तर या सगळ्यामध्ये सोपं काम आहे। मग आपल्याला याच्यावरच जर कदाचित निवडणूक करायची असेल, जिंकायची असेल तर मला असं वाटतं आता विकासाचं काम करण्याचं काही कुठल्या प्रकारची त्याची आवश्यकता वाटत नाही। म्हणून आपण पाहतो का आता आपण आता देशाची निवडणूक आहे, हे काय कुठं झोपण्याची कुठं उठण्याची टँकर खाली आंघोळ करण्याची निवडणूक नाही। हे देश आपण पाहतो का संरक्षण ठेवण्याचे देशाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याचा विकास कशा पद्धतीने होईल याची निवडणूक आपण होते
परंतु तसं काय कुठल्या प्रकारचा प्रकार पाहण्याला मिळण्याचं काही काम होत नाही. म्हणले आता 5 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये करोनाचं भयानक संकट आलं होतं. त्या संकटाच्या काळामध्ये जर पाहिलं तर अनेक संघटनेने प्रत्येक माणसाचा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या माध्यमातून मदत करण्याचं काम प्रत्येकाने करण्याचं काम केलं. परंतु आपण पाहिलं का आता ह्या समोरच्या उमेदवारांच्या करोनाची एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी केली. आता त्यांनी सांगितलं का हे जे काही करोनाचं जे आपण सेंटर भाळवणी तालुक्यामध्ये जे काय आपल्या पारनेर तालुक्यामध्ये सुरू केलंय ती आपण राज्याच्या सरकारच्या माध्यमातून आपण पाहत होतो का ते सुरू झालं होतं. सगळा जो काय इंजेक्शनचा खर्च असेल, जेवणाचा खर्च असेल, हा सगळा खर्च आपण पाहतो का राज्याच्या सरकारच्या माध्यमातून घडत होता. परंतु त्यांनी असं वातावरण निर्माण केली कुठं एखादा जर पेशंट आला दम लागला कुठं आपण आता एखाद्या क्वार्टर जर ॲडमिट करायचं म्हणलं तर लगेच त्याचा फोटो काढायचा, व्हिडिओ व्हायरल करायचा आणि त्याची स्वतःची प्रसिद्धी मिळवून घेण्याचं काम मला असं वाटतं पाहायला मिळण्याचं काम झालं. राज्याच्या आणि देशाच्या अनेक लोकांनी त्यांना निधी दिला, पैसा दिला आणि मग त्या पैशाच्या जोरावर ते आज लोकसभेच्या निवडणुका लढवायला प्रयत्न करण्याचं काम होत आहे. म्हणून मी आपल्याला सांगतो का याच्यावर काही कुठल्या प्रकारच्या निवडणूक होण्याचं काम होणार नाही. खासदार साहेब जसं आता माने साहेब म्हणले असतील, आपल्या शालिनीताई सांगितलं असेल, कदाचित खासदार साहेबाला येणं कमी असेल, फोन कमी घेत असतील, परंतु विकासाच्या बाबतीत नगर जिल्ह्यामध्ये 1 नंबरचा विकास त्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष पाहायला मिळण्याचं काम होत आहे. आज आपण नगरपासून तर 222पर्यंत रस्त्याची परिस्थिती आपण पाहिली. त्या काळामध्ये आपण पाहिलं तर रस्त्याची एवढी भयानक आणि बिकट परिस्थिती होते. स्वतः त्याचा पाठपुरावा केला आणि तो रस्त्याचा प्रश्न पावला. कोणी जर नगरून कदाचित सोलापूर पंढरपूरच्या दर्शनाला जर गेले तर त्या रस्त्याचं काम तुम्ही पहा. नगरून जर आपण पाहिलं का अनेक वर्षानुवर्षे पाहत होतं का उड्डाणपुलाचं काम व्हावा, असा अनेक प्रयत्न झाले, परंतु ते काही कोणी करू शकलं नाही. आपल्या दक्षिण भागाचे खासदार झाल्यानंतर नगर शहराची आपण पाहतो का एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जी गर्दी होती ती कमी झाली आणि त्यांनी त्यांच्या माध्यमातून उड्डाणपुलासारख्याचं विकासाचं काम केलं. जे आपण आता नगर जिल्ह्यामध्ये अनेक आपण पाहतो का MIDCसाठी जागा उपलब्ध केली. आज तुमच्या वेळत घाटामध्ये जर पाहिलं तर आपण पाहतो शासकीय जागा होते आणि त्या काळामध्ये जर पाहिलं तर आता आपला जो काही उमेदवार आहे त्याच मतदारसंघामध्ये ही निवडणूक करत होता आणि मग त्यांना मात्र कुठल्याच प्रकारची त्या जागेची आठवण मात्र कुठल्या प्रकारची काही आली नाही. खासदारांनी राज्यामध्ये एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, आपले देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील किंवा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील, यांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं का 500 एकर जी जमीन आहे ते 1 रुपयामध्ये MIDCमध्ये वर्ग करण्याचं काम झालं. आणि आज आपण पाहतो का आपल्या जिल्ह्यातले जे आपण सुशिक्षित बेकार जी काही मुलं आहेत त्यांना कुठंतरी आपल्याला माहिती आहे का स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी तुमच्या नगर शहरामध्ये असेल, श्रीगोंद्यामध्ये असेल, कर्जत जामखेडमध्ये असेल, अनेक ठिकाणी तुम्हाला सांगतो का MIDC मंजूर करून मला असं वाटतं आता नवीन तरुण मुलाचं भवितव्य घडण्याचं काम त्यांनी प्रत्यक्षात त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळण्याचं काम खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी होण्याचं काम झालं. तुम्ही एकदा पारनेरला जाऊन पहा. पारनेरची जी काय आपण MIDCची परिस्थिती जर पाहिली तर त्या MIDCमध्ये चालतं काय काय मोठ्या प्रमाणामध्ये दादागिरी होते. आणि आज आपण पाहतो का नगर जिल्ह्यातला तेवढा एखादा जरी कदाचित तरुण मुलगा जर कदाचित असेल तर आपण 100% मान्य करण्याचं काम निश्चितपणे करण्याचं काम करू, ही खात्री हा कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला देण्याचं काम करतोय. आता 2 मिनिटांमध्येच आपल्या लोकप्रिय ज्या उमेदवार आणि उद्याच्या होणारे ज्या खासदार पंकजाताईंचं त्यांचं आगमन होत आहे. आपण सगळ्यांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं आपण सगळ्यांनी स्वागत करावा हे आपल्याला या निमित्ताने विनंती करण्याचं काम आपल्याला करतोय. आणि उद्याचा ज्या आता बीड मतदारसंघामधून लोकसभेला त्या उभा राहिल्यात, तुम्हाला सगळ्याला विनंती करतो, आपले ज्या ठिकाणी मित्र असतील, जे नातेवाईक असतील, त्या नातेवाईकाला बीडमध्ये आपण जाऊन त्यांना आपण कशा पद्धतीने मदत करून त्यांना एकदा आपण खासदार म्हणून आपण पाठवण्याचं काम करायचं. आणि त्या जर कदाचित खासदार जर झाल्या तर माहिती म्हणून सांगतो, खासदार जर झाल्या तर उद्या देशामध्ये एक आपल्याला माहिती का त्यांना नक्की निश्चितपणे तुम्हाला सांगतो का त्यांना मंत्रिपदाची संधी
मिळवण्याचं काम होईल याची खात्री आता विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो। आणि आपलं पंकजाताई असेल, आपल्या दक्षिण भागाचे लोकप्रिय खासदार सुजय विखे पाटील असतील, यांचे मनापासून सगळ्यांचे आभार मानतो, धन्यवाद देतो। आणि आपल्याला एकच विनंती करतो, 13 तारखेला आपल्या पाथर्डी तालुक्यातून जास्तीत जास्त आपण मतदान कसं घडल याचा प्रयत्न करण्याचं काम आपण प्रत्येक कार्यकर्त्यांनी करावा ही अपेक्षा या निमित्ताने मी करतो। आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात, इतक्या वेळ आपण थांबलात, त्याबद्दल आपल्या सगळ्या कार्यकर्त्याचे मनपूर्वक आभार मानतो। असंच 13 तारखेपर्यंत आपण त्याचे कष्ट घ्या, असंच आपण त्याचं काम करा आणि आपल्या जास्तीत जास्त टक्केवारी वाढली पाहिजे। आणि हा टक्केवारी वाढून आपण आपल्या मतदारसंघामधून मागच्यापेक्षा जास्तीत जास्त आपण लीड कसा देता येईल याचा प्रयत्न करण्याचं काम आपण प्रत्येक कार्यकर्त्यांनी करावा, हेच नम्र विनंती या निमित्ताने करतोय। आणि आपल्याला जर खरी श्रद्धांजली मुंडे साहेबाला जर आपल्याला करायची असेल तर आपल्याला एकच सांगतो की आपल्या मतदानाच्या रूपातून आपण प्रत्येक जणांनी दाखवून देण्याचं काम आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी करावा ही अपेक्षा ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो। आणि आपल्या खरं वास्तविक पाहता आता आपण पंकजाताई बीड जिल्ह्यामध्ये आपण पाहतो उमेदवारी करतात, आपले जे काही मित्र असतील, जे काही नातेवाईक असतील, आपले ज्यांचे संबंध असतील त्यांचे आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचे आणि जास्तीत जास्त मोठ्या मताधिक्याने पंकजाताईला परत एकदा आपल्या मुंडे साहेबाची उणीव जी होते ती आपण आता खासदारकीच्या माध्यमातून त्यांना आपण पाहतो, आपल्याला खासदारकीच्या माध्यमातून ही उणीव आपण भरून काढण्याचं काम करायचं आणि कायमस्वरूपी मुंडे साहेबाची आपल्याला आठवण कशा पद्धतीने राहील हे प्रयत्न करण्याचं काम आपण प्रत्येक कार्यकर्त्यांनी करावा हे आपल्याला माननीय पंकजाताईंचं स्वागत करण्याचं काम करतो। आणि आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आपले आभार मानतो, आपल्याला सगळ्याला धन्यवाद देतो। आता मला माहिती आहे माझ्या भाषणाकडे काही कोणाचं लक्ष दिसत नाही, परंतु आता मला हे काही आपण बोलण्यापेक्षा कैलासवासी मुंडे साहेबांचा पंकजाताईचा सुजयदादा विखे पाटलाचा स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचा नामदार पंकजाताई मुंडेंचा खासदार डॉक्टर सुजय विखे पाटलांचा अरे कोण आले रे कोण आले वाघेन आले अरे कोण आले रे कोण आले आपले महाराष्ट्राचे वाघेन आले। तर आपल्याला एकच विनंती करतो, जसे तुम्ही आता पावसात बसलेत आणि 2 वाजल्यापासून थांबलेत, ते 13 तारखेला आपल्या मताच्या रूपाने प्रत्येकाला दाखवून देण्याचं काम प्रत्येक कार्यकर्त्यांनी करावा ही विनंती या निमित्ताने त्या ठिकाणी आदरणीय ताईंचं स्टेजवर आगमन होतंय। सगळ्यांना विनंती आहे टाळ्यांच्या गजरात ताईंचं लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा आपल्या स्टेजवर पोहोचलेली आहे पंकजाताईचा लोकनेत्या पंकजाताईंचा खासदार सुजय विखे पाटलाचा आदरणीय ताईंना विनंती करतो की मंचावर महाराष्ट्राचा आराध्य दैवत माननीय छत्रपती शिवाजी महाराज यांना तसेच बाळासाहेबजी ठाकरे, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब, आदरणीय बाळासाहेब विखे पाटील, आदरणीय स्वर्गीय राजूजी राजळ या सर्वांना विनम्र अभिवादन करावं। तसेच अनेक सत्कार ताईंचे होणार आहेत। अयोध्येवरून त्रिशूल आणलेला आहे असे राजाभाऊ दगडखेड तेही ताईंचा सत्कार समाजाच्या वतीने देखील ताईंचा सत्कार होणार आहे। भारतीय युवा मोर्चा तसेच आदरणीय ताईंना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन आपल्या मार्गदर्शन सुरू करावं। जोरदार टाळ्यांच्या गजरात ताईंचं स्वागत करावं। अरे कोण आली रे कोण आली कोण आली रे कोण आली माननीय पंकजाताईंचा डॉक्टर सुजय विखे पाटलांचा आज या महायुतीच्या प्रचार सभेला आपल्याला लाभलेल्या आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या
माननीय पंकजाताई मुंडेंचं मी या ठिकाणी पाथर्डीच्या भव्य नगरीत हार्दिक स्वागत करतो. मला सांगायला अरे काय हे बाबा काय करू राहिले बाबा काय ताईंचा अयोध्येवरून आणलेला राजाभाऊ दगडखेरने त्रिशूळ मी तुम्हाला एक गोष्ट आज आवर्जून सांगतो की आज आदरणीय ताईंनी त्यांच्या भावासाठी पहिल्यांदा असं घडलंय आणि भगवान बाबाची कृपा माझ्यावर इतकी आहे की माझ्या मोठ्या बहिणींनी भर पावसामध्ये माझ्यासाठी हेलिकॉप्टरमध्ये आज या ठिकाणी आम्ही पोहोचू शकलो. हे सगळे आपले सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. आणि असंच मी आपल्याला आज या कार्यक्रमाच्या निमित्त सांगतो की आज ताईंनी स्वतःचा जीव धोक्यात ठेवून माझ्या प्रचारासाठी इथपर्यंत पोहोचले. मी आयुष्यभर आदरणीय ताईंचे उपकार कधीही फेडू शकणार नाही. आदरणीय ताईंना देखील परत प्रचारासाठी लगेच जायचंय. मी आता विनंती करतो आपल्या सर्वांच्या नेत्या माननीय पंकजाताई मुंडेंना की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. स्टेजवरच्या मान्यवर खाली बसा. आता सगळे खाली बसून घ्या. महायुतीचे उमेदवार बस थांबा ना. मग डायस थोडं पुढे या तुम्ही असे उभे राहा. सर्वांना विनंती आहे की आपण ताईंचं भाषण सुरू होता सर्वांनी शांतता राखायची आहे. महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी मंचावर उपस्थित माझ्या उजव्या बाजूला असलेले आदरणीय माजी आमदार कर्डिले साहेब, माझ्या डाव्या बाजूला उपस्थित आमदार मोनिका राजे, माझ्या मागे उपस्थित सुजय विखेंच्या माता शालिनीताई, माझ्या मागे आणखी उपस्थित हे आमचे छोटे अजून एक बंधू धैर्यशील माने. आणि धैर्यशील मानेंची सभा राहिली होती. मला धनंजय माडिकांचा वगैरे फोन आला होता, पण मला वाटतं की आम्ही तुमचा इथेच विजय घोषित इथे या निमित्ताने करतो. आणि उपस्थित एवढ्या संख्येने एवढ्या वादळ वाऱ्यात पावसात माझी प्रतीक्षा करत असलेले माझे सर्व उत्साही वडीलधारी मंडळी, त्यांच्यावर उत्साही माझे युवा बांधव आणि माझ्या माता भगिनींनी, मी फार भाषण करणार नाही. अनेक वेळा असं झालंय की पावसात माईक खराब झालाय आणि मी हात हलवून गेलेली आहे, तरी पण तुम्हाला कळलंय काय करायचं ते. परंतु मला आदरणीय राधाकृष्ण विखे पाटलांचा नियमित फोन यायचा आणि त्यांनी खूप तळमळ आपल्या लेकरासाठी त्यांची होती. ते मला सारखे फोन करत होते. मी त्यांना वचन दिलं होतं की माझ्याकडे मोदी आणि गडकरींच्या सभा झाल्यानंतर त्याच दिवशी, आता गडकरी एका हेलिकॉप्टरमधून उडाले आणि दुसऱ्या हेलिकॉप्टरमधून इथे आम्ही आलो आणि ते वचन मी इथे येऊन पाळलेलं आहे. सुजय विखे उमेदवार म्हणून उभे आहेत आणि आपल्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी एक एक मत महत्वाचं आहे. मी स्वतः किती संकटात असेन आणि माझ्या जिल्ह्यामध्ये कितीही जातीवादाचं विषारी राजकारण होत असेल, मी गोपीनाथ मुंडेची लेक आहे. एका मराठा बांधवाला विजयी करण्यासाठी मी आलेली आहे. माझ्या जिल्ह्यातल्या लोकांनी सुद्धा पाहत, जात पात धर्म हे कधी मानलाच नाही अशा पक्षामध्ये आम्ही आहोत. मुंडे साहेबांच्या रक्ताचे गुण आमच्यामध्ये आहेत आणि तुमच्यासाठी माझं आणि तुमचं नातं अभूतपूर्व आहे. खरं तर मोदीजींची सभा झाली होती, आमचे बंधू सुद्धा येऊन गेले. मी म्हणलं बाबा माझी सभा नाही झाली तर भागते का, मला जरा बीडमध्ये प्रॉब्लेम आहे. पण नाही, आज मी वचन दिलं होतं विखे पाटील साहेबांना आणि मी आले. परंतु आज अशी परिस्थिती निर्माण झाली होती की आम्ही माजलगावला असताना हेलिकॉप्टर उडायची तयारीच नव्हती. ते हेलिकॉप्टरवाले म्हणत होते खूप ढग आहे, खूप रिस्क आहे. मग आम्ही असं ठरवलं की तिथून ऑनलाईन भाषण करावं.
असं सुजय विखे तयार झाले, म्हणलं असलं काही करू नको बाबा, लोक म्हणतील ताई आल्या नाही, उगाच गडबड होईल, त्याच्यामुळे म्हणलं काही कर. आणि खरंच जीव मुठीत धरून आम्ही आपल्या एवढ्या आभाळ वाऱ्यात आलो, कारण तुमचं वारं पुन्हा आम्हाला सहन होणार नाही म्हणून आलो. तर तुम्ही येणाऱ्या 13 तारखेला माझंही मतदान आहे. माझ्यासाठी मोठ्या देवीला ओटी भरा, भगवान बाबांचे आशीर्वाद घ्या आणि त्याच वेळी तुम्ही सुजय विखेंना विजयी करण्यासाठी आपलं मौल्यवान मत 13 मे रोजी आपण कमळाच्या फुलाचं बटन दाबून द्या, ही आपल्या सर्वांना विनंती करते. आता काही खूप भाषण करायची गरज आहे का? काय देशाचे निर्णय, काय देशामध्ये होणारे, जगातली केवढी इकॉनॉमी भारत होणार आहे तुम्हाला सांगायचंय का? या देशामध्ये शेतकऱ्यांसाठी काय काय करायचं, काय काय केलं, काय काय राहिलंय तुम्हाला सांगायचंय का? मुख्यमंत्री ग्राम सडक योजना 25-15 नॅशनल हायवे सांगायचंय का? नाहीच सांगायचं. सांगितलं ना मी, सगळं सांगितलं मी. आता याच्यापेक्षा जास्त मी भाषण केलं तर मला हेलिकॉप्टरने उडता येणार नाही. त्यामुळे मला परत माझ्या मतदारसंघात जायचंय, कारण तिथं मीच मला वाचवू शकते, मलाच ती निवडणूक खेचायची आहे. तुमचे फक्त आशीर्वाद. ओ तुम्ही चला तिकडं, 2 दिवस. आज कड्याला नाही, नुसतं सभेला येऊन जमणार नाही, पाहुणे रावळे सगळ्या सोयऱ्यांना भेटा जरा. हा, आमची अवघड परिस्थिती करू नका, आमच्याच पाहुण्यात येऊ नका, तुमच्याच पाहुण्यात या. बरोबर आहे की नाही? उद्या सभा आहे, पण त्या सभेमुळे नाते गोत्यांना ते बाकीचं होत राहील. सुजय विखेंना 13 मेला प्रचंड मताने विजयी करा. आणि आणि माझ्या बरोबर संसदेमध्ये काम करण्यासाठी त्यांना पाठवा, एवढीच विनंती करते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.